विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण महर्षी कर्वे या पाठाचा अर्धा भाग बघितला होता. आज आपण पुढील भाग बघूया. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथील स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोनगंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत उर्वरित सर्व पैसा ते समाज कार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती. पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे बघा. बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. यावर बोलूया. तर मित्र हो, महर्षी कर्वे यांनी केलेल्या कार्याचा आपण अभ्यास करत असताना महत्वाची गोष्ट अशी की विधवेच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं कार्य, विधवांच्या सोबत त्यांनी केलेलं लग्न, या सगळ्या गोष्टी तर ते कर्ते कार्यकर्ते कसे आहेत हे सिद्ध करणारे आहेत. बोलके कार्यकर्ते नाहीत हे सिद्ध करणारे आहेतच. त्याचबरोबर त्यांनी अनाथ मुलांच्या साठी काढलेली जी काही अनाथ बालिकाश्रमाची जी मुहूर्तमेढ त्यांनी रोवलेली आहे हे फार स्तुत्य आणि अत्यंत गरजेचा असा हा उपक्रम आहे. कालांतराने खूप दिवसाच्या नंतर बालिकाश्रमाचे हिंगणा येथे यांनी स्थलांतर केले आणि हिंगणे स्त्री शिक्षण संस्था या नावाने त्यांनी त्याचे नामांतर करून पैचा निधी त्यांनी गोळा केला, जमवला आणि विशेष महत्वाचं म्हणजे पैचा हिशोब त्यांच्याकडे आहे हे लोकांना सुद्धा माहित होतं. कारण ते कुठलाही समाजाच्या मेहनतीतून कष्टातून आलेला पैसा कुठेही खर्च करत नव्हते, आगाऊ खर्च करत नव्हते, किंवा स्वतःसाठी सुद्धा ते खर्च करत नव्हते. कर्व्यांना जमा केलेली निधी उधळपट्टी ते करू शकत नाहीत हे त्यांच्याबरोबर इतरांनाही त्यांच्यावर विश्वास होता आणि म्हणून ते उधळपट्टी करणं असंभव आहे असं लोकांनाही वाटायचं. किती मोठा विश्वास आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, स्वतः ते कधीही मोटार वापरत नव्हते, पायी जात होते. स्वतः ते मैलोन मैली पायी जात होते. आश्रमात सुद्धा ते पायी जात होते आणि समाजाचे पैसे वापरणे तर दूरच, पण स्वतःच्या कमाईतून मिळालेला जो काही पैसा आहे, जे काही गरजेपुरता घरगुती कामासाठी लागतो ते सोडून बाकीचा संपूर्ण पैसा हा समाजाच्यासाठी घालण्याचा, वापरण्याचं काम कर्वे करत होते. आणि घरच्यांना सुद्धा असं यांना वाटायचं, यांना मनामध्ये वाटायचं की स्वतःच्या विश्वातच वावरतात कर्वे. पण ते स्वतःच्या विश्वात वावरतात म्हणजे नेमकं काय करतात, तर स्वतःच्या विश्वात वावरताना ते समाजाचा विचार करत होते. समाजाचा विचार करत एकांतात चिंतन करणं, एकांतात मनन करणं हे काम महर्षी कर्वे करायचे. कारण समाजाला एक सुस्वरूप दिलं पाहिजे, एक चांगला समाज, एक आदर्श समाज निर्माण केला पाहिजे, यासाठी महर्षी कर्वे जिद्दीने काम करत होते. ही जिद्द, ही तडफड, ही तळमळ त्यांच्या मनामध्ये होती आणि या जिद्दीने कुटुंबाला कुठेही त्यांनी कुरूप केले नाही. विशेष महत्वाची गोष्ट, जसं गणितामध्ये 2+2 4च होतात, 3+2 5च होतात. हा जो नेमकेपणा आहे, परफेक्टपणा जो आहे, नेमकेपणा जो आहे, तो
गणिताचा जो गुणधर्म आहे हे गणिताचे प्राध्यापक असल्यामुळे, गणिताचे अभ्यासक असल्यामुळे, गणिताचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना हा गुणधर्म नेमकेपणाचा उपयोगी पडलेला आहे. ते बोलत जास्त नव्हते, विचार जास्त करत होते. आणि विचार पक्का झाला की मग त्या विचाराला आचरणात कसं आणायचं, त्याची अंमलबजावणी कशी करायची, त्याचं अनुकरण कसं करायचं, याचा ते सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांच्या कार्यातून लोकांना अंदाजही येत होता की त्यांच्या चित्तामध्ये काय चाललंय. लोकांना लक्षात यायचं त्याच्या मनात काय चाललं असेल, आज कर्वे काय विचार करत असेल, त्याच्या मनात काय असेल हे लोकांनाही कळत होते. कारण त्यांच्याकडे डावपेच वगैरे काय नव्हते. सरळ साधा आणि सोपा पद्धतीने स्पष्टपणाने ते सगळं करायचे. उलट पक्षी म्हणून शेवटचं वाक्य मी तुम्हाला म्हणालो फार महत्वाचं आहे की हे बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच कसं श्रेयस्कर आहे, हेच कसं श्रेष्ठ आहे हे या माणसाने हेरलं होतं, ओळखलं होतं. आणि म्हणून ते बोलत जास्त नव्हते, करत जास्त होते. म्हणून हे बोलके कार्यकर्ते नसून करते कार्यकर्ते आहेत असं लेखकालाही म्हणायचं आहे. महर्षी कर्वे यांमध्ये स्थित्यप्रज्ञांची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुख दुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. आणि बघा किती स्थित्यप्रज्ञ म्हणजे काय की माणूस राग आला की रागावत होतो, दुःख झालं की खचून जातो. कसं माणसाला रागही येतो, आनंदही होतो. पण काही माणसांना मात्र ते अतिशय सम्यक असतात. ते ढळत नाहीत. त्यांचा निर्धार एकदम पक्का असतो. तसे ते होते, त्यांची लक्षणे तशी होती. ते स्वतःच्या दुःखामध्ये कधीच अविचल झाले नाही, घाबरले नाही, डगमगले नाही. पण दुसऱ्याच्या दुःखाने मात्र प्रचंड दुःखी झाले. दुसऱ्यांचं दुःख यांना सहन झालं नाही. स्वतःचं दुःख त्यांनी सहजपणाने पचवलं, सहन केलं. दुसऱ्याच्या दुःखातही सहभागी झाले आणि दुसऱ्यांच्या सुखानेही सुखी होत होते. मोठ्या प्रमाणामध्ये आपण दुसऱ्यांच्या सुखामध्ये सहभागी होतोच असं नाही, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतोच असं नाही, तर काही माणसं मात्र दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. तसे हे होते. आणि म्हणून तो खरा स्थितप्रज्ञ महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ आणि केवळ समाज सुधारणे होते. बस त्यांचं पूर्ण लक्ष एकच की आपल्या हातून समाजाची सुधारणा झाली पाहिजे, बस. आणि त्यांना महत्वाचा दुसरा एक गुणधर्म, त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक गुणधर्म फार महत्वाचा आहे. तो आपल्याला आता आवडणार नाही किंवा पटणार नाही, की ते कुणावर ऋण ठेवायचे नाही. त्यांना कुणावर ऋण ठेवायचं नव्हतं. तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचं नाही. म्हणजे कुणावर ऋणही आपलं काहीतरी करून ठेवायचं नाही किंवा आपणही त्यांच्या ऋणामध्ये राहायचं नाही. तर ते व्यवस्थितपणे समाजाच्या मध्ये वावरत होते, काम करत होते. कर्व्यांना कोणी समजा जेवायला बोलावलं तर जेवण झाल्याच्या नंतर, आता हे तुम्हाला विक्षिप्त थोडे वेगळं वाटेल पण ते तत्व म्हणजे तत्व काही लोकांचे असतात, ते तत्वच असतात. त्यांनी काय केलं की जेवण झाल्याच्या नंतर ताटाच्या शेजारी त्याची रक्कम किंवा जे काही बिल असेल, जे काही पैसे असतील, थोडे पैसे तिथे ठेवायचे. त्यांना लक्षात यायचं की यांचं आपण जेवण केलं, यांचे आपल्यावर उपकार कशाला, आपण त्यांचे पैसे ठेवूया. आणि म्हणून ते पैसे काढून ताटाच्या शेजारी ठेवत असत. असा माणूस आपण कुठे बघितला नसेल, कुठे ऐकलं नसेल, पण ते होते. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नव्हते आणि इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वेंना जे कुणाला जमलं नाही त्यांना करायचं होतं आणि म्हणून ते त्यांनी केलं. असे होते कर्वे. भारताची अर्धांग जे स्त्री आहे त्याच अनपड राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो आणि सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानित होतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडोकेश्वर कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांनी दाखल करून स्थापन केले. आगबुटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जग प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं.
त्यात त्यांना 2 कार्य करायचे होते. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उघडून टाकणे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखी क्षमता तिथे आवश्यक होती. बघा, भारताचा जो आधार आहे, आधारस्तंभ आहे, त्याला अर्धांग वायू आपण किंवा त्याला आपण अर्ध अंग त्याला म्हणतो, ते स्त्री आहे. आणि अशा अर्धांगनी असणाऱ्या स्त्रियांना जर या देशाने अनपढ ठेवलं, अशिक्षित ठेवलं, तर तो या देशाला झालेला पॅरलेस आहे, अर्धांग वायू आहे, असं त्यांचं मत होतं. आणि अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीसारखा देशही अर्धांग वायू झाल्यासारखा होईल. म्हणून एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, म्हणजे मातेची उपमा देशाला देतो, आणि सरस्वतीला आपण ज्ञानाची किंवा वाङ्मयाची जननी असंही मानतो. एकीकडे खूप मोठं स्त्रियांचं कर्तृत्व आहे असं मानायचं, आणि दुसरीकडे स्त्रीला निरीक्षण ठेवायचं, अज्ञानी ठेवायचं. ही चीड आणणारी गोष्ट होती, ही चीड आणणारा विरोधाभास होता, त्यांना घालवायचा होता. आणि हा विरोधाभास त्यांना घालवणं फार महत्वाचं वाटत होतं. महर्षी धोंडोकेश्वर यांनी जपानच्या धर्तीवर काय केलं, 1916 साली भारतामध्ये पहिले महिला विद्यापीठ काढले 5 स्त्रियांना घेऊन. कशासाठी हे सगळं त्यांनी केलं? त्यांनी याच्यासाठी केलं की या देशामध्ये स्त्री ही या देशाचा आधारस्तंभ असेल तर तिला मान सन्मान दिला पाहिजे, तिला आपल्या कर्तव्याची जाणीव होण्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे, है ना. आणि मग तिला शिक्षण दिल्याशिवाय ती स्वावलंबी होणार नाही हे कर्वेंनी जाणलं होतं. म्हणून त्याने पहिलं महिला विद्यापीठ काढलं 5 स्त्रियांना घेऊन. संपूर्ण जगामध्ये ते आगबोटीने प्रवास करून फिरले. जुन्या जमान्यामध्ये ज्या काही रूढी, प्रथा, परंपरा त्यांच्या विरोधात त्यांनी बंड केलं, जगप्रवास केला. आणि स्त्री शिक्षणाचं काय महत्व असतं, स्त्री शिक्षणाचं काय महत्व असतं हे जगाला पटवून देण्याचं काम त्यांचं, हे महात्म्य, शिक्षणाचं महात्म्य संपूर्ण मानव जातीवर बिंबविण्याचं काम या महामानवाने केलं. आणि जगभर स्त्री शिक्षणाबद्दल त्यांनी सभा केल्या, सभेच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार मांडले. आणि त्यांनी संपूर्ण जगाला हे सांगितलं की स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, म्हणून ती शिकली पाहिजे. ती स्वाभिमानी असली पाहिजे म्हणून ती शिकली पाहिजे. उच्च विद्या विभूषित होऊन तिने पुरुषाशी स्पर्धा केली पाहिजे. ज्या कालखंडामध्ये स्त्रियाला पुरुषाच्या बरोबरीने राहण्याचा सन्मान या संस्कृतीने नाकारला होता, रूढी प्रथा आणि परंपरेने नाकारला होता, त्या समाज संस्कृतीच्या विरोधात किंवा त्या प्रवाहाच्या विरोधामध्ये उभं राहण्याचं काम या माणसाने केलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे स्त्री. ज्या दिवशी या देशातली स्त्री पुरुषांशी स्पर्धा करेल तो देश समता प्रस्थापित करेल, तो क्षण समता प्रस्थापित करणारा क्षण असेल हे यांनी ओळखलं की त्यांचं स्वप्न होतं. आणि हे त्यांना त्या 2 कार्य करायचे होते. या स्वप्नांमध्ये 2 कार्य, एका टोकावर स्त्रीला साक्षर करणं ही अतिशय जटिल कार्य होतं, अतिशय अवघड गोष्ट होती. आणि दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेमध्ये उतरणं, अशी दुहेरी काम यांना करायचं होतं. साक्षर करणं, स्पर्धेत उतरणं आणि पुरुषांच्या बरोबर उतरणं ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट त्यांना करायची होती. पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धेत उतरणे अटीतटीचे कार्य. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियावरील पारतंत्र्याचं जोखड उघडून टाकणे हे महाकठीण काम होतं. खरं तर आपली संस्कृती आजही पुरुष प्रधान संस्कृती आहे असं आपण मानतो, पण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला सन्मान दिलं, तिला स्वाभिमान दिलं, तिला स्वाभिमान दिलं, तिचं दास्यत्व जुगारून लावणं, तिची गुलामी संपून टाकणं आणि तिला स्वातंत्र्य देणं हे अतिशय अवघड काम होतं. प्रवाहाच्या विरोधात जाणार होतं, पुरुष प्रधान संस्कृतीचा कडाडून विरोध करणार होतं, स्त्रीला समता देणार होतं. आणि म्हणून पारतंत्र्याचं जोखड उकडून टाकणं ही गोष्ट अवघड जरी असली, महाकठीण जरी असली, तरी हे काम कर्व्यांना करायचं होतं. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखी क्षमता ती आवश्यक होती. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, तिथून एखादी गोष्ट वर जाणं म्हणजे अवघड आहे, ती खालीच येणार ना. म्हणजे रॉकेट सारखी गोष्ट आहे, म्हणजे इतकी अवघड गोष्ट. एक उदाहरण देऊन सांगतात की ही किती अवघड गोष्ट होती. अहो, ज्या समाजामध्ये रूढी, प्रथा, परंपरा इतक्या घट्ट आपल्या मानगुटीवर बसल्यात, तनामनात बसल्यात, रक्तामध्ये ती गुलामी बसलेली आहे, आणि स्त्रियांचं पारतंत्र्य आपल्याला मान्य आहे, स्वातंत्र्य मान्य नाही, अशा या देशामध्ये, अशा या बुरसटलेल्या विचारसरणीने व्यक्त असलेल्या संस्कृतीमध्ये
आपल्याला जर पुन्हा स्त्रियाला सन्मान द्यायचा असेल तर किती मोठी अवघड गोष्ट आहे. आणि ही अवघड गोष्ट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती आणि त्यासाठी त्यांनी आटोकाट अहोरात्र परिश्रम करून स्त्रियांना सन्मान देण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून आणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हालापेष्टांची तमान बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशकर. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतला. म्हणजे रत्नागिरी, महाराष्ट्रातील रत्नागिरी सारख्या जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये एका शेरावली या छोट्याशा गावी जन्मलेला हा मुलगा पुढे हा काही जन्मजात महर्षी म्हणून आला नाही, मोठा माणूस म्हणून आला नाही, पंडित म्हणून आला नाही, भारतरत्न म्हणून आला नाही, तर आपल्या जगत्या आयुष्यामध्ये आपल्या संपूर्ण जीवनामध्ये यांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन केल्या. हालापेष्टाची त्यांनी तमा बाळगली नाही आणि एखादा माणूस एवढा अलौकिक कार्य करू शकतो त्यांचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांची अत्यंत महत्वपूर्ण मिसाल म्हणजे डॉक्टर धोंडो केशकर आहेत असं लेखक म्हणतात. लेखक असं म्हणतात की लोकांनी त्यांना महर्षी ही पदवी दिली, सरकारने त्यांना 1958 भारतरत्न ही पदवी दिली आणि त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करून त्यांना डोक्यावर घेतलं. महर्षी कर्वे यांना डोक्यावर घेण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे त्यांचं हे एकूण कार्य. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागवलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कशी वाटत नाही, तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्तव्याने हे विद्यापीठ निर्माण केले ना. म्हणजे लेखकाने उदाहरण दिले की मुलगी एका विद्यापीठाच्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे बसून रडते आहे आणि मुलींनी दासत्व झुगारलं पाहिजे, गुलामी झुगारली पाहिजे, स्वातंत्र्य झालं पाहिजे, स्वाभिमानी झालं पाहिजे, त्यासाठी प्रथमतः शिक्षित झालं पाहिजे, त्यातून आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. हे आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या कर्वेंच्या पुतळ्याजवळ जाऊन एक मुलगी बसून रडते, ही गोष्ट लेखकालाही आवडली नाही आणि म्हणून त्याने तिला सांगितलं की कर्व्याने हे विद्यापीठ निर्माण त्याच्यासाठी केले का, तुला शिकण्यासाठी केलंय, तुझ्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात बंड करण्यासाठी केले, तुला न्याय मागण्याच्यासाठी केले, पुरुष प्रधान संस्कृतीला झुगारून एक स्त्री प्रधान संस्कृती निर्माण करण्यासाठी तुला केले, पुरुषांच्या बरोबरीने जीवन जगण्यासाठी तुला या ठिकाणी कर्वेने प्रयत्न केलाय, तुझ्यासाठी हे विद्यापीठ काढलंय, तू रडतेस. म्हणजे स्त्रियांनी असं करू नये, त्या पाठीमागचा दुसरा कारण स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरील अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या ध्यानात येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही, तिलाही तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे अस्तित्व मानायला शिकणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ समजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशकर, उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्यांना सुधारकाने सुरू केलेल्या महान कार्यात पूर्णत्वास जाईल. मी डोळे टिचणार नाही, तिथे हसू फुलेल. शेवटच्या परिच्छेदामध्ये लेखक असं म्हणतो की स्त्री शिक्षण तर होतच आहे, पण या कर्वेनी SNDT महिला विद्यापीठाची निर्माण केलं, तिथे महिला आजही शिकतात. आणि म्हणून लेखक असं म्हणणं आहे की जोवर पुरुष खऱ्या अर्थानं शिक्षित होत नाही, पुरुष शिक्षित होतो म्हणजे नेमकं काय होतो, तर ज्या दिवशी स्त्रियावरील अत्याचार थांबतील तेव्हा पुरुष शिकला असल्याचा अर्थ होतो. आणि शिक्षित होत नाही तोवर स्त्रियावर अत्याचार थांबणारच नाही अशी वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण, म्हणजे हजारो वर्षापासून पुरुषांना हे कळतच नाही की कोणीतरी आपली स्त्री आई असते, कोणी बहीण असते, कोणी बायको असते, कोणी कन्या असते आणि आपण त्यांच्याशी चुकीचं वागतो. हे चुकीचं वागतो ही गोष्ट चुकीची आहे. आणि स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही, तर ती एक वस्तू नाही ना, तर तिला सुद्धा स्वप्न आहेत, तिला सुद्धा भावभावना आहेत. म्हणजे स्त्रियांना सुद्धा भावभावना आहेत, आशा आहेत, आकांक्षा आहेत, स्वप्न आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तिचे हे अस्तित्व मानायला आपण शिकले पाहिजे.
आणि म्हणून लेखक असं म्हणतो, तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण होय. पुरुष शिक्षण म्हणजे काय? तर त्यांना, पुरुषांना हे कळलं पाहिजे की स्त्रियांना मान आहे, सन्मान आहे, आशा आहेत, आकांक्षा आहे, त्यांचे स्वप्न आहे. हे ज्या ज्या पुरुषांना कळतं तो शिक्षित आहे असा अर्थ होतो. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय असते? स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नाही, हे आपण पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. पण स्वातंत्र्य म्हणजे काय हे ज्या दिवशी त्यांना कळेल, त्याचा अर्थ कळेल, तेव्हा स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना उमजेल, कळेल, त्या दिवशी आपल्याला असं लक्षात येते की खऱ्या अर्थानं पुरुष शिक्षण आहे. शेवटच्या 2 ओळी बघा. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेल्या महान कार्य पूर्णत्वास जाईल. ज्या दिवशी पुरुषांना हे कळेल, स्त्रींच्या भावना कळतील, त्यांचं स्वप्न कळेल, त्यांच्या आशा कळतील, त्यांच्या आकांक्षा कळतील, हे ज्या दिवशी पुरुषांना कळेल तेव्हा तो शिकलेला पुरुष आहे असा त्याचा अर्थ होईल. मग एखाद्याचे डोळे टिचणार नाहीत, तितका रडू कोसळणार नाही, तर तिथे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल. हसू आणि मग हसू फुलण्याच्यासाठी आपण या कर्ते सुधारक कर्वेंचा अभ्यास केला पाहिजे. थोडक्यात शेवटी मी असं म्हणेन की कर्ते सुधारक कर्वे यांचं एकूणच व्यक्तिमत्व डॉक्टर शिरीष गोपाल देशपांडे यांनी अतिशय सोप्या साध्या पद्धतीमध्ये आपल्या समोर व्यक्त करण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. अहोरात्र अगबोटीने फिरून हा माणूस जगभर फिरतो आणि स्त्रियांचं महत्व पटवून देतो. स्त्रियांचं महत्व पटवून देत असताना स्त्रियांना शिक्षणाचं किती मोल आहे, ते किती महत्वाचं आहे हेही समजावून सांगतो. आणि स्त्रियांच्या उद्धाराकरता विधवा विवाह होण्यासाठी प्रयत्न करतो. एवढंच नव्हे, नुसता प्रयत्न करत नाही तर एका विधवेशी तो लग्नही करतो आणि एक वस्तुपाठ जगासमोर निर्माण करतो. आणि एकूणच संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त महिला विद्यापीठ काढणं हो, अनाथाश्रम असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो बारकाने, तेव्हा आपल्या लक्षात येतं की महर्षी कर्वे किंवा धोंडो केशव कर्वे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महिलांचा उद्धार व्हावा, त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि स्त्रियांचा सन्मान जर स्त्रियांना मिळाला तरच आपला देश परिपक्व होईल, प्रगल्भ होईल असा त्याचा अर्थ होतो. नाहीतर मग या भारताला सुद्धा एक पोलिओचा झटका आला किंवा अर्धांगवायूचा झटका आला किंवा पॅरालाइसचा अटॅक आला असा त्याचा अर्थ होईल. म्हणून दोघंही शिकले पाहिजे, दोघंही सवरले पाहिजे आणि समान पातळीवर ते जीवन जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि स्त्रियांनी आपला मान सन्मान मिळवला पाहिजे. पुरुषांनीही तिच्या भावभावनांचा, आशाकांक्षाचा विचार करून तिच्याशी व्यवहार केला पाहिजे. असं जर झालं तर मित्रहो, खऱ्या अर्थानं या पाठाचा शिकण्याचाही अर्थ आपल्याला कळेल आणि केशव कर्वे यांना खऱ्या अर्थानं आदरांजली, श्रद्धांजली वाहिल्याचाही आपल्याला आनंद मिळेल. आणि म्हणून आपण हा पाठ केवळ यासाठी शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे व्यक्तिमत्व किती फलदायी होतं, समाज उपयोगी होतं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद.